नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि आम्ही बऱ्याच एकदम महिन्यांनी ब्लॉग बनवतोय. आय गेस खूप 2 महिने तरी झाले असतील ब्लॉग टाकायला मिळाला नाही आपल्याला. आता आपण आलोय पुण्यामध्ये, पावणा लेकला चाललोय आपण. आणि आपले मित्र आहेत बाबू काळे म्हणून, त्यांनी आम्हाला तिकडे इन्व्हाइट केलं. त्यांनी कॉटेजेस वगैरे नवीन बांधलेत, तर आम्ही तेच व्हिजिट करायला चाललोय. कॉटेजेस त्यांचे आता त्यांनी केले. कॉटेजेस कॅम्पिंग तर पहिल्यापासून होतंच, आणि कॉटेजेस नवीन बनवले ते आम्ही आता तुम्हाला दाखवू. आता आम्ही उभे आहे कामशेत नाक्यावर, आणि इथून आता तुम्हाला जर यायचं असेल तर कार्ला केव्स जे आहे आपलं एकविराई, तिथून किती किलोमीटर्स आहेत? तिकडून 23 किलोमीटर आहे. 23 किलोमीटरवर लोकेशन आहे. आणि आता आम्ही 23 किलोमीटर इथे आहे आणि इकडनं राईट आहे. बरोबर, म्हणजे केव्सच्या इथून 23 किलोमीटर इथे. आणि हा बघा, हा आतमध्ये जो रस्ता चाललाय कामशेतच्या इथून रस्ता चाललाय, तिकडून 16 किलोमीटर आतमध्ये. आता आम्ही चाललो तिकडे आणि तुम्हाला दाखवतो तिकडे कॉटेजेस कसे आहेत आणि नाईट लाईफ कशी असते आणि मॉर्निंग लाईफ कशी असते या ब्लॉगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर तुम्ही होप सो हा ब्लॉग एन्जॉय कराल आणि ब्लॉगमध्ये बनवून राहा. आणि आपले बरेच दिवस ब्लॉग येत नाही त्यासाठी सॉरी. आणि आता आम्ही कंटिन्यू करतो ब्लॉग, तुम्ही मजा घ्या. चला. आता मित्रांनो, आपल्याला इकडून अजून 15 किलोमीटर राहिलेलं आहे लोकेशन. आणि रस्ता एकदम मस्त आहे, खड्डे वगैरे काहीच नाहीत. तुम्ही पण बाय रोड आलात तर एकदम सावकाश याल. तर मित्रांनो, आपण आता एक 4-5 किलोमीटर पुढे आलो. आणि मॅपमध्ये आम्ही बघितलंय इथे मुंबई पुणे आपला एक्सप्रेस हायवे जो आहे तिथून हा बघा, हा एक रस्ता खाली येतो. तर क्लिअर दिसतंय की नाही बघू दे. हा एक शॉर्टकट आहे. सेकंड लास्ट हे आहे ना आपला बोगदा. त्याच्या इथून टनल मधून तुम्ही बाहेर आलात की हा एक शॉर्टकट आहे. तर तुम्ही ते मॅपवर बघून पण येऊ शकता. आणि डायरेक्ट इथे येऊन जातो. इकडनं युटर्न घेतला इकडनं आणि ओपन असतो हा युटर्न. ओके, इकडनं घेतला की इकडनं युटर्न आला की डायरेक्ट 11 किलोमीटर आहे. ओके, चला. हा एक छोटासा अपडेट होता, ते बघून घ्या. आता मित्रांनो, हे बघा SP खानावळ म्हणून इथे आहे. इथून आपल्याला आता राईट मारायचं आहे खाली आपल्या लोकेशनवर जाण्यासाठी. हा बघा एक गेट आहे आणि इकडे लेफ्ट घ्यायचं आहे का इथून. ते पार्किंग वगैरेची सर्व सोय आहे. इथे ऑफ रोडिंग आहे थोडं कच्चा रोड आहे इथे. गाडी सावकाश घेऊन जायला लागेल आतमध्ये. आपल्या गाडीला फॉग लाईट आहे म्हणून ठीक आहे. फॉग लाईट चेक एकदम वाईट. दुसरी लाव डीजे लाईट. ही संकट समयी कामाला येते. लाव, नॉर्मल लाव. मंडळी, इथून आता कच्चा रोड संपलाय आणि आपण इथून लोकेशन पासून 1-2 मिनिटावर आहे. आता गाडी पार्क केली आणि तुम्हाला हे दाखवते बघा. लेक आहे पूर्ण तो बघ. हा पूर्ण लेक आहे आणि ते लेक साईड कॅम्पिंग सर्वीकडे खूप सारे कॅम्पिंग आहे तिथे. पण आपण आता चाललोय डोंगरावर पण आहे. डोंगरावर पण आहे एकदम वरपर्यंत बघू शकता. पब्लिकचा पण आवाज येतोय तिकडे. एन्जॉयमेंट चालली आहे फुल. आणि आपण चाललोय बाबू दादाकडे. आणि यांचा 31चा पण एक प्लॅन आहे, तो आम्ही तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगू. व्हिडिओ नाही, शॉर्ट्स मध्ये पण टाकू तो. तर मित्रांनो, आपण पोहोचलोय प्रॉपर्टीवर. प्रॉपर्टीचं नाव आहे प्लुमेरिया रिट्रीट, पावना लेक साईड कॉन्टॅक्ट्स. हे बघा, आता या गेटमधून आतमध्ये जातोय. आपल्याला दादा दिसतील समोरच. चालू ठेव व्हिडिओ. चल जाऊया आतमध्ये. मंडळी, आपण आता हे गाडी पार्क केली आहे आणि आपले बाबू दादा भेटले. आणि याचं नाव काय? समीर. हे बघा इथे हे सर्व कॉटेज दादा नवीन आहेत ना आपले. इथून खूप छान वाटतंय लांबूनच आपलं लोकेशन. एंटर केल्यावरच खूप छान ॲम्बियन्स आहे यांचा. बाजूला लॉन एरिया वगैरे. आणि हे आपलं हॉटेल आहे ना, प्रायव्हेट हॉटेल. आणि हा प्रायव्हेट हॉटेलचा एरिया. इथे सर्वांना खाण्यासाठी पूल पण आहे भाई. बघ, जबरदस्त ॲम्बियन्स आहे. आणि तुम्हाला इथे हॉटेलमध्ये आतमध्ये बसून पण तुम्ही फूड एन्जॉय करू शकता आणि लॉनमध्ये पण. आणि फोटो काढायला पण चांगल्या जागा आहे तिथे. आता आपण मित्रांनो राहणार आहे या कॉटेजमध्ये. आणि हे सर्व डुप्लेक्स कॉटेजेस आहेत. कॉटेजचा पूर्ण टूर दाखवतो तुम्हाला. ते स्मार्ट TV आणि एकदम जबरदस्त असं वुडन इंटेरियर. आणि खाली सोफा आणि वॉशरूम आहे. आणि वरती दाखवून येतो. आपल्याला छान एकदम वुडन स्टेअर्स मिळत आहेत.
अरे हे जबरदस्त आहे एकदम. आणि इथे तुम्हाला AC प्रॉपर एकदम. आणि हा दोघा तिघांसाठी असलेला बेड. आणि या बेडपासून सकाळी उठलात की लगेच कर्टन बाजूला करा आणि एकदम छान व्ह्यू तुम्हाला इथे भेटणार आहे. मस्त सिटिंग एरिया आहे आणि बाजूला लेक. हा व्ह्यू आम्ही तुम्हाला रिटर्न आता सकाळी पण एकदा दाखवू. रात्री पण इथे एकदम बघण्यासारखं आहे. जबरदस्त वाटतं आहे. आणि हे आपले टेंट आहेत ना खाली, ह्याच प्रॉपर्टीचे आहेत ना ते. आणि हे टेंट आहेत तिथे सर्व. एकदम छान वाटतं. आणि हे बघा चिल करायला पण मस्त आहे बाल्कनी. हे मित्रांसाठी जबरदस्त एकदम. तर मित्रांनो तुम्ही प्लॅन कराल तर नक्की आम्हाला एकदा कॉल करा. मी दादांचा नंबर देईन. आणि आता बघूच आपण सर्व प्रॉपर्टी एकदा वॉक अराउंड घेऊ. आम्ही फ्रेश वगैरे होतो, आपण भेटूया. सकाळी पण दादा इथे हे टोटल किती कॉटेजेस आहेत? 20 कॉटेजेस आहेत. 10 डुप्लेक्स आहेत. जसं आपल्याला आता आम्हाला जो दिलाय तो डुप्लेक्स आहे. हा आणि 10 कोणते? सिंगल. ओके. हे बघा एकदम खतरनाक व्ह्यू आहे. क्रिकेट फोटोग्राफी करायला जबरदस्त आहे तुम्हाला एकदम नाईट व्ह्यू. आणि हा एक हॉल आहे, तोही दाखवतो तुम्हाला मी आता. तुम्हाला इथे बड्डे पार्टी वगैरे काही करायचं असेल तर तुम्ही इथे अरेंज करू शकता. खूप एकदम स्पेशियस आहे 50 हॉल. जणांचा हॉल आहे. मजबूत आहे एकदम जागा. चला त्या बाजूला यायचं ना आता. हां घ्या. आणि ह्या बाजूला जे हे सगळे आपले आहेत ना ते डुप्लेक्स आहेत. किती छान वाटते बघा व्ह्यू व्हिडिओमध्येच. खूप जबरदस्त व्ह्यू आहे. आता आपण जाणार आहोत त्या बाजूला. तिथे सिंगल कॉटेजेस आहेत. आणि तिकडे ऑलरेडी एक ग्रुप आहे बसलेला, मी बघतोय तसं. आपण त्यांना डिस्टर्ब न करता आपण तिकडची एक छोटीशी व्हिडिओ घेऊ फक्त. आता आपण आलो आहे सिंगल कॉटेजेस आहेत इथे. हे पण एकदम छान आहे. जबर रे बघ ना. चला लाईट्स वगैरे ऑन झालेले आहेत. आतमध्ये बघून घेऊया आपण. मस्त छान असे एकदम वुडन कॉटेजेस इथे आहेत. सर्वात पहिला हो वॉशरूम पण एकदम नीट अँड क्लीन आहेत. जबरदस्त. आणि हा एक किंग साईज बेड. आणि तुम्हाला चार्जिंग डॉक वगैरे सर्व AC फॅसिलिटी. आणि तुम्हाला इथे मिळणार आहे स्टोरेज, बॅग्स वगैरे ठेवायला. छान एकदम. आणि इथून पण तुम्हाला सेम व्ह्यू. बाल्कनी आपल्याला सर्व बाजूंनी मिळणार आहे. आणि इथे पण सिटिंग एरिया आहे. आणि हा लेकचा व्ह्यू जबरदस्त. एकदम मस्त कॉटेजेस आहेत इथे. यश बोलतोय आता आपण इथे राहूया, त्याला हे जास्त आवडलंय डुप्लेक्सपेक्षा. पण आपण तिथे सर्व सामान वगैरे ठेवून आलं आपलं. तर आपण आता जाऊया. आम्ही फ्रेश व्हायला टाईम नाही मिळाला, आता जातो आम्ही फ्रेश होते. मग आपल्याला थोड्याफार व्हिडिओज घ्यायच्या त्यांच्या प्रॉपर्टीच्या, रील्स टाकायच्यात. आणि आम्ही शॉर्ट्सवर पण आता व्हिडिओज टाकणार आहे. तर त्याला पण तुम्ही जसं प्रेम देत होतात तसं प्रेम द्यायला परत विसरू नका. आणि सबस्क्राईब करा. मस्त बॅडमिंटन खेळलो आहे. चल रूममध्ये जाऊ आता, फ्रेश वगैरे होऊया मस्त. आता मंडळी वाजतायत 1:36 म्हणजे 1:30 वाजतायत. आणि आता आम्ही चाललोय बॅडमिंटन खेळायला बाहेर. आणि थंडी एवढी मजबूत आहे ना, मी तुम्हाला वेदर पण दाखवतो आता किती आहे ते. 17 डिग्री. आणि आता 15 होईल. 15 होणार. जबरदस्त थंडी लागते एकदम. आणि आता आपण बाहेर जाऊया आणि थोडा वेळ खेळूया, जरा थंडी घालवू. इथे आजूबाजूला आलेले सगळे ग्रुप ते पण झोपून गेलेत. मी तुम्हाला एकदा पूल साईडचा एरिया पण दाखवतो. यश दरवाजा बंद करून ये. इथून आपल्या घरापासून लेफ्ट साईडला इथे पूल आहे. हा बघा. पूल पण एकदम कडक वाटतोय रात्रीचा. तो फक्त बघायला छान वाटतोय. उडी तर आपण आता मारू नाही शकत. थंडी एवढी आहे की काय सांगू. काय बोलतो, चावी माझ्याकडे ये. पण हा जो एरिया आहे ना, फोटो काढण्यासाठी वगैरे एकदम जबरदस्त आहे. कारण का हे जे त्यांनी लॅम्प लावले आहेत ना सर्व, ते एकदम छान वाटत आहेत. बघू शकता तुम्ही. आणि तुम्ही इथे नक्की विजिट करा. खूप छान प्रॉपर्टी आहे. मी त्यांचे नंबर वगैरे सर्व डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे. आम्हाला तर मजा येते एकदम. पण इथे कसं दोघं चालू आहे
तरी आम्ही मजा करतो. म्हणजे विचार करा, ग्रुप घेऊन आलो तर काय मजा येईल. चला आता आपण खेळूया जरासं लॉनमध्ये. आता आपण बघूया बाहेर काय कंडिशन्स आहेत. एकदम जबरदस्त थंडी आणि एकदम छान व्ह्यू आपल्या गॅलरीतून. आपल्या गॅलरीतून हा व्ह्यू आहे. एकदम लांबच लांब तिथे लेक पसरलेला आहे, मस्त एकदम. आता आपण आलेलो रात्री इथे पूल एरियाच्या साईडला. तिथून असा व्ह्यू आहे मॉर्निंगचा. मजबूत वाटतं एकदम. आणि तुम्हाला इथे मॉर्निंगला नाश्ता वगैरेची सोय असते तुमच्या पॅकेजमध्येच. जबरदस्त व्ह्यू आहे एकदम. आणि इथे थोडासा ग्राउंड एरिया आहे, झोका वगैरे घेऊ शकता. आणि इथे नाईटला तुम्ही फोटो वगैरे काढू शकता या स्टेजवर. इथे बोटिंग करताना पण दिसत आहेत, बहुतेक बोटिंगची पण सोय आहे वाटतं. मस्त इथे एन्जॉय करतात माणसं. आपलं कॅम्पिंगचा एक बॅनर आहे ना. इथे नाश्त्याला पोहे आणि उपमा आणि त्यासोबत चाय. आणि एकदम क्वालिटी पण मस्त आहे, टेस्ट वगैरे भारी आहे. यश कसा वाटला? मस्त मस्त मजा आली. झोप नाही लागली रात्री. मी मजबूत झोपलो आहे भाई. दादा आम्हाला इथे खूप मजा आली. कॉटेजमध्ये राहायला मजा आली, एकदम नीट अँड क्लीन होतं. आता फक्त एकदा आपल्या पब्लिकला तुम्ही हे सांगा, रेट वगैरे सांगा. आपल्या डुप्लेक्सचा काय रेट असेल? 3000 पर पर्सन विथ फूड. टायमिंग काय असेल आपला? 4 वाजता दुपारी चेक इन आणि दुसऱ्या दिवशी 11 वाजता चेकआउट. ओके. आणि ते त्यामधूनचे जे सिंगलवाले कॉटेज सेम प्राईस सगळ्यांसाठी. आणि ह्या कॉटेजमध्ये किती जण राहू शकतात ॲट अ टाईम? त्याच्यामध्ये पण ह्याच्यामध्ये पण? अच्छा, त्याच्यात 3 आणि ह्याच्यामध्ये 5. ओके. म्हणजे पर पर्सन 3000 आहे. 3000 जण त्यामध्ये एवढे राहू शकतात. ओके. तर तुम्हाला यायचं असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स मी सर्व टाकलेले आहेत डिस्क्रिप्शनमध्ये, तिकडे बघा. किंवा आम्हाला डायरेक्ट कॉन्टॅक्ट केलात तरी आम्ही यांच्याशी बोलणं करून देऊ तुमचं. आणि आम्ही खूप मजा केली. तुम्ही पण ग्रुपसोबत या आणि इथे मजा करा. आणि आता 31ला पण यांची काहीतरी पार्टी अरेंजमेंट आहे, त्याची पण डिटेल्स मी सांगतो. तर आता दादांनी जो रेट सांगितला सर्व कॉटेजेसचा वगैरे, तो इतर दिवशीसाठी असेल. आणि 31ला इथे खूप सारी बुकिंग होते. पावणा लेक साईडला भरपूर सारे कॅम्पिंग आहे, तर त्याच्यामध्ये इव्हेंट भरवतात 31साठी स्पेशल. तर इकडे रेट असणार आहे 6000 पर पर्सन. त्याच्यामध्ये तुम्हाला स्टार्टर्स, स्नॅक, जेवण सगळं जे काही असेल ते सगळं असणार आहे. आणि कॉटेजेस वगैरे मिळणार. आणि इथे पूर्ण जबरदस्त इव्हेंट असतो एकदम. फायरवर्क्स वगैरे पण चालतात. तर तुम्ही सर्वांनी नक्की या आणि इथे व्हिजिट करा.